परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार. परम आदरणीय सुनील काका, आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते जगदीशांची मूर्ती त्यांना साष्टांग नमस्कार. तर म्हणजे अलात शांती हे जे प्रकरण सुरू आहे थोडं क्लिष्टता याच्यासाठी की यामध्ये खंडन आणि मंडन आहे. आणि खंडन आणि मंडनाची आम्हाला शास्त्रीय खंडन मंडनाची सवय नाही बघा. व्यावहारिक खंडन मंडनाची फार सवय आहे. एखाद्याने एक मत मांडलं लगेच आम्ही त्याचं मत फोडतो आणि आपलं मत तिथे प्रतिपादन करतो. म्हणजे आपल्यामध्ये खंडन मंडन आहे की नाही. परंतु खंडन मंडन ही वृत्ती आपली आहे की नाही, फक्त ती आपण प्रपंचासाठी वापरतो म्हणून आपल्या लक्षात येत नाही. आणि इकडे जेव्हा शास्त्रकार त्या वृत्तीला धरून जमेस धरूनच ज्या वेळेला आपली मतं प्रतिपादन करतात त्यावेळेला आपल्याला वाटतं की फार कठीण आहे. परंतु आपण ह्या वृत्तीचा आधार घेऊन जर ह्याचा खंडन मंडनाचा विचार केला ना तर खंडन मंडन याच्यामधून जो अभ्यास होतो आणि अभ्यास झाल्यानंतर त्याच्यातून जो निर्णय निघतो तो निर्णय हा कसा असतो, हा अत्यंत कधीही न बदलणारा असा निर्णय असतो. म्हणून खंडन मंडनच्या माध्यमातून अभ्यास फार एक सुंदर पद्धत आपल्याला शास्त्रकारांनी मांडलेली आहे. असो, आपण बघितलं की आतापर्यंत आपण काय पाहिलं, आतापर्यंत आपण पाहिलं की अज किंवा अजन्मापासून सृष्टी उत्पन्न होत नाही आणि जातापासून सृष्टी निर्माण झाली. म्हणजे ज्याचा ज्यांचा जन्म झालाय, उत्पत्ती झाली, त्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली असं म्हटलं तर प्रथम कोण आणि नंतर कोण उत्पन्न झालं हा अनावस्था प्रसंग पण येतो. पण अनावस्था प्रसंग पाहिला आणि त्यामुळे हे पण सांगता येत नाही. म्हणजे क्रम सांगता येत नाही की आधी कोण तयार झालं, निर्माण झालं, हा क्रम सांगता येत नाही. या क्रमाचा विपर्य होतो. त्यामुळे कोणत्याही जात किंवा किंवा अजात किंवा जन्मयुक्त किंवा जन्मरहित अशा कोणत्याच पदार्थांपासून, जन्मयुक्त किंवा जन्मरहित अशा कोणत्याच पदार्थांपासून वास्तविक स्वरूपाने कोणत्याही वस्तूची निर्मिती झालेली नाही, होत नाही. हेच अजातवाद सिद्ध करतो. पण काय होतं की सांख्यवादी आणि वैशेषिक मतवादी जे आहे ते आपापसामध्ये एकमेकांच्या मतांचं खंडन करतात आणि शेवटी खंडन जरी करत असतील तरी ते सगळेजण अजातवादालाच प्रकाशित करतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि हे लक्षात आणून देण्याचं काम आम्हाला फक्त आचार्यांनी, शास्त्रकारांनीच करून दिलंय की ते जरी एकमेकांच्या मतांचं खंडन करत असले तरी ते अजातवादच प्रकाशित करतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही, पण आम्हाला आचार्यांनी हे लक्षात आणून दिलेलं आहे. नेमकं काय होतंय म्हणून मागच्या श्लोकांमध्ये सांगितलं. आता जसं आपण कार्य आणि कारण एकरूप आहे हे जसं आपण पाहिलं त्या अगदी कारणच कार्यरूपाने उत्पन्न होते अशा पद्धतीचा खंडन करून आपण मग मंडन त्या ठिकाणी केलं. तसं तिसरा मुद्दा आता शास्त्रकारांनी आम्हाला दिले, हेतू आणि फळ. हेतू आणि फळ हे लक्षात घेऊन आम्हाला इथे खंडन आणि मंडनात सांगितलेलं आहे की हेतू आणि फळ हे एकमेकांचे कार्य आणि कारण होतात असं कोणाचं मत आहे, पूर्व पक्षांचं मत आहे की हेतू आणि फळ. हेतू म्हणजे काय, हेतू म्हणजे साधा व्यावहारिक आपला हेतू म्हणायचा उद्देश किंवा प्रयोजन. मग आमचा हेतू काय असतो, जीवाचा हेतू काय असतो, पाप पुण्यात्मक, पाप मिळवणे, पापकर्म न करणे, पुण्य मिळवणे हा आमचा हेतू असते. आणि पाप पुण्याचं फळ काय होतं, पाप पुण्याचं फळ देहाची प्राप्ती होते. आता हेतू पाप पुण्य आणि कारण देह हे फळ. आता देह हेच कारण होतो, देह आहे म्हणून पाप पुण्य होतं, देह असल्यामुळे पाप पुण्य होतं, म्हणून देह कारण आणि पाप पुण्य हे फळ. असा हेतू आणि फळ यांचा परस्पर संबंध आहे असं पूर्व पक्षी असं म्हणतात. आणि
यांचा परस्पर संबंध आहे, हे दोन्ही उत्पन्न होतात, तर मग हे अनादि कसं, असं शास्त्रकार त्यांना सांगतात की हे जर दोन्ही उत्पन्न जर होतात तर हे अनादि कसे. म्हणजे गायीचे दोन शिंगे डावे आणि उजवे एकाच वेळी उत्पन्न होतं, त्यामध्ये पहिले कोणते नंतर कोणते, असं कार्यकारण संबंध सांगता येईल का? असं सांगता येणार नाही. म्हणून हेतू आणि फळ एकाच वेळी निर्माण होतात, यामध्ये कार्यकारण संबंध होऊ शकणार नाही. अशा पद्धतीने आम्हाला आचार्यांनी मांडणी करून हे सिद्ध केलेलं आहे. हे सगळं जे बोलणं आहे, हे सगळं बोलणं परस्पर विरुद्ध आहे. हेतू आणि फळ दोन्हीही उत्पन्न जर होत असतील तर अनादि आणि आदिरहित कारण रहित कसं म्हणता येईल. बरोबर आहे. आणि म्हणून हे बोलणं परस्पर विरोधी आहे. नित्य कुटस्थ साक्षी चैतन्य स्वरूप आत्म्यामध्ये निश्चितच कोणत्याही प्रकारचं हेतुत्व आणि फलत्व संभवत नाही. अद्वय आत्मस्वरूप पारमार्थिक दृष्टीने कोणत्याही कार्याचे कारण आणि हेतू होऊ शकत नाही. कोणत्याही कारणाचे कार्यफल होत नाही. आत्मचैतन्य स्वरूप हे कसं आहे, तर हे कार्यकारण रहित आहे आणि कार्य कारणाच्या अतीत आहे. ते मी आहे आणि तेच फक्त पारमार्थिक सत्य आहे. हे आम्ही या निर्णयावर आम्ही अढळ असावं. आणि त्यासाठी ही सगळी खंडन मंडन प्रक्रिया, एक एक खंडन मंडनाचं जे आहे, जी प्रक्रिया दिलेली आहे, एक एक कारण जे दिलेलं आहे, प्रकार जो दिलेला आहे खंडन मंडनाचा, त्या प्रकाराचा आम्ही नीट अभ्यास करून या निर्णयावर आम्ही स्थिर व्हावं. त्यासाठी सगळं पुढचं विवेचन आता आपण सुनील काकांच्या विकारवाणीमधून श्रवण करू. त्यासाठी काय पद्धतीचं साधन करायचं हे परमपूज्य डॉक्टर काकांनी सुद्धा दिलेलं आहे. साधन आज आपण सगळ्यांनी अत्यंत एकाग्रतेने श्रवण करू. राम हरी. हे काय नवीनच केलं व्यवस्थित. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हो नहीं है। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की। वंशी भूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बराधरुणबिम्बफलाधरुष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्द नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सदा शिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय।
परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणारविंदांना नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सगळे भगवत स्वरूप आहात आणि आपल्यालाही वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. वक्तव्य आपण आत्ताच ऐकलं आणि हेतू आणि फळ हे दोन शब्द आपण सारखे आपल्या कानामध्ये घोंघावतात. शांतीपाठ राहिलाय काका? हो. हे दोन शब्द मी म्हणू आपल्या का? अंतःकरणामध्ये एक शांतीपाठ म्हणा. राहिलाय. आपण शांतीपाठ म्हणूया आणि मग विषयाला प्रारंभ करू. मी म्हणू का काका? हो म्हणा शैवंताई. शांतीपाठ. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ करुनी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो. जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. षडदर्शन आहेत. प्रत्येक दर्शन आपापलं मत मांडतं. वक्तव्यामध्ये त्याचा मागोवा सुद्धा घेतला जातो आणि खूपदा आपल्याला असं वाटतं हे काय बाबा, हेतू दर्शन, हेतू फल, हेतू फल, हेतू फल. आणि मग त्यांनी आमची बुद्धी काय होते, जरा गुंगी येते. आधी हेतू असतो आणि मग फळ असतं. सोप्या भाषेत आधी कारण असतं आणि मग कार्य असतं. आता सोपं झालं की नाही? आपल्यासाठी आपला अभ्यास हा आपल्या गळी उतरेल इतका सोपा करून घ्यायचा असतो आणि तसा करून घेतला की ते आपल्याला सोपं होतं. नाही तर मग आधी हेतू की आधी फल, आधी फल की आधी हेतू, आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये अनवस्था प्रसंग तयार होतो. अनवस्था प्रसंग समजावून सांगितला होता. मी वाघाच्या मागे पळत होतो, वाघ माझ्या मागे पळत होता, मी वाघाच्या मागे पळत होतो, वाघ माझ्या मागे पळत होता. याचा अर्थ असा की आम्ही गोलाकार फिरत होतो. नक्की समोर कोण आणि नक्की मागे कोण हा प्रश्नच होता. याला अनवस्था प्रसंग असं म्हणतात. आणि आपला विषय कालिकांचा सुरू आहे आणि कालिका नंबर 18 मध्ये आणि 14 ते 17 त्यांनी प्रश्न विचारला आहे की आधी हेतू उत्पन्न होतो की आधी फल उत्पन्न होतो, आधी कारण की आधी कार्य. मग आधी कारण उत्पन्न होत असेल तर कारणाला उत्पत्ती करणारा कोण, आणि आधी जर कार्य उत्पन्न होत असेल तर कार्यापासून दुसरं काय उत्पन्न होतं, म्हणजे कार्य कोणाचं कारण होतं. जर काही उत्पन्नच होत नसेल तर मग ते शून्य आहे का, ज्याप्रमाणे सस्याची शिंग आहेत. मग कारणापासून कार्य निर्माण झालंय तर कार्यापासून कारण तयार होतं का. वडिलांपासून मुलगा तयार झाला, मुलांपासून पुन्हा वडील तयार होतात का, नाही. मग गाईच्या शिंगाप्रमाणे दोन्हीही कार्य आणि कारण एकाच वेळी उत्पन्न होतं का. आणि इतके सगळे प्रश्न आमचे भडीमार झाले की मग आमच्या समोर प्रश्न पडतो की आधी उत्पत्ती की आधी फल, आधी बीज की आधी फळ. आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये
आम्ही काय होऊन जातो, गांगारतो, गोंधळतो आणि मग आम्हाला नक्की कळत नाही की आम्हाला काय करायचं आहे. वास्तविक या सगळ्या गोष्टीतून अजातवाद सिद्ध होत असतो. आधी गाईचं पहिलं शिंग आलं की दुसरं शिंग आलं, या प्रश्नाचं उत्तर काहीच नाही. दोन्ही शिंग एकाच वेळी आले तर मग कोणत्या शिंगाने कोणतं शिंग निर्माण केलं, हे सगळे प्रश्न आम्ही गोंधळात पडतो. आणि असं गोंधळात पडणं म्हणजे अनवस्था प्रसंग येणं हे साधकाच्या दृष्टीने काही योग्य नाही. मला पुन्हा सांगायचं आहे सगळ्यांना की उशिरा जॉईन होणाऱ्यांचा गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. काही लोक उशिरा जॉईन होतात. कमलेश, व्हिडिओ बंद करा. नेहमी वेळाने जॉईन व्हायचं आणि मग आपले व्हिडिओ किंवा ऑडिओ सुरू ठेवायचे. इतरांना त्याचा त्रास होतो, याचा विचार नेहमी केला पाहिजे. कविताताई, व्हिडिओ बंद करा. उशिरा जॉईन झालात आणि व्हिडिओ पण सुरू ठेवलाय. ठीक आहे. अनवस्था प्रसंग निर्माण होता कामा नये आणि कसा गोंधळ होता कामा नये. अनवस्था प्रसंग म्हणजे गोंधळ होणे. मला काही साधकांचे फोन पण येऊन गेलेत, अनेकांशी बोलणं पण झालेलं आहे आणि त्यांच्या प्रश्नांची मी व्यक्तिगत उत्तरं दिली आहे, पण आज सामूहिकरित्या उत्तर देतो आणि हे देत राहणार आहे. कारण खंडन मंडन याच्यामध्ये गोंधळाला फार हे असतं. प्रश्न आहे, साधकाने गोंधळून जाता कामा नये. गोंधळणं हे आपल्या हिताचं नाही आहे. मग एकमेकांच्या समोर वादी बसलेले आहेत, त्यांचं तिकडे काही होऊ देत, माझं कल्याण व्हायला पाहिजे. कोणत्याही शास्त्राच्या नादी न लागता शास्त्रानुभव घेतलेल्या संतांच्या नादी लागावं. काय वाक्य आहे? कोणत्याही शास्त्राच्या नादी न लागता शास्त्रानुभव घेतलेल्या संतांच्या नादी लागावं. आणि संतांच्या नादी जर आम्ही लागलो तर मग हे गोंधळ होत नाही. कोणाच्या नादी लागावं? संतांच्या नादी लागावं. आणि संतांच्या नादी जर लागलं तर मग गोंधळ होत नाही. पंडित वाचक जली झाला पुरता तरी कृष्ण कथा सांडू नये. शास्त्राभ्यास कितीही करत असलात तुम्ही तरीही नाम आणि भगवंताच्या कथांचं चिंतन सोडू नये. आणि म्हणून फार सुंदर निर्णय असतात. पंडित वाचक जरी झाला पुरता, तो महापंडित का होईना, वेदांत आवाज नाही काका येत ऐकू येत आहे. नाहीये. आवाज गेला. म्यूट. हा, आवाज बंद झाला. पंडित वाचक पर्यंत काय ज्यांचे व्हिडिओ चालू होते आणि अनम्यूट होतं
त्यांना म्यूट करण्यासाठी मी गेलो तर माझाच म्यूट होऊन गेला. ते अनम्यूट होते, त्यांना म्यूट केलं, त्यांनी माझा मोबाईल म्यूट झाला. वादी प्रतिवादी दर्शनवादी आपण केवढेही मोठे शास्त्रज्ञ झालो, आपण केवढेही मोठे पंडित झालो, तरी पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा सांडू नये, नाम महात्म्य विसरू नये. म्हणून या दार्शनिकांच्या मागे लागण्यापेक्षा संतांच्या मागे लागावं. संतांचं वैशिष्ट्य असतं. आजचा विषय फार मोलाचा आहे. अनेकांचे होणारे गोंधळ हे नाहीसे होतील या दृष्टीने मी आज विषय घेतो आहे. त्यामुळे उशिरा जॉईन होणाऱ्यांनी किंवा न जॉईन होणाऱ्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचं वैशिष्ट्य असतं. संत वेदांती असतातच, पण कृष्ण कथा मात्र सोडत नाहीत. विठ्ठलाची रामाची कथा मात्र सोडत नाहीत. आणि दोन्हीकडे जे असतात ते लीलया, दोन्हीकडे म्हणजे शास्त्रामध्ये आणि नामामध्ये जे असतात ते लीलया स्वरूपामध्ये विहार करत असतात. संत लीलया स्वरूपामध्ये विहार करत असतात. काही जण भावना विश्वात विहार करत असतात, काही जण ज्ञानाच्या विश्वामध्ये विहार करत असतात. हे असं ते असं, इकडे असं तिकडे असं, आधी फल की आधी हेतू, आधी हेतू की आधी फल, दोन्ही एकत्र आहे की दोन्ही नाहीत, झालेलं आहे की झालेलं नाही. पण संत मात्र स्वरूपामध्ये असतात. संत स्वतःच्या मागे कुठलाही लेबल लावून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. आम्ही सगुण भक्तीवाले की आम्ही निर्गुण भक्तीवाले, आम्ही ज्ञानवाले की कर्म उपासनावाले, असे लेबल संत लावून घेत नाही. आणि म्हणून आम्ही रमण्याच्या क्षेत्र म्हणून परमार्थ पाहतो. आणि मग यांना ज्ञानी म्हणायचं, त्यांना योगी म्हणायचं, त्यांना प्रेमळ भक्त म्हणायचं. असा संतांवर शिक्का मारण्याचा उपद्व्याप कधीही करू नये. संतांवर शिक्कामोर्बत करण्याचा उपद्व्याप कधीही करू नये, नेहमी काळजी घ्यावी. आणि कोणी म्हणतं रामदास स्वामी ज्ञानी होते, कोणी म्हणतं रामदास स्वामी वैरागी होते. मुद्दा मांडतो, शुकासारिखे पूर्ण वैराग्य, वैशिष्ट्यापरी ज्ञान योगीश्वराचे. आणि एवढं मोठं दासबोध लिहिला, आत्माराम लिहिला, मनोबोध लिहिला, अनेक काव्यरचना केल्या, कवी वाल्मिका सारिका, असे जे सगळे मान्य आहेत रामदास स्वामी, त्या रामदास स्वामींच्या दासबोधाला सुद्धा सकल ग्रंथ गाथेमध्ये स्थान दिलं नाही लोकांनी. का बरं? एवढा चांगला दासबोध, आत्माराम, मनोबोध आणि वाङ्मय लिहिल्यानंतर त्यांना मान्यता का मिळाली नाही सकल ग्रंथ संत गाथेमध्ये? याचं कारण त्यांनी सांगितलं की स्वरूप स्थितीमध्ये असताना त्यांनी लोकांना कर्म प्रवृत्त केलं. कर्माकडे प्रवृत्त करणारा संत असू शकत नाही अशी त्यावेळची धारणा असल्यामुळे सकल संत गाथा यामध्ये समर्थांना स्थान देण्यात आलं नाही. असे आम्ही चुकीचे लेबल लावून संतांची अवहेलना करतो आणि आमची वाट लावून घेतो. इंग्लिश मध्ये एक शब्द आहे, थोडाच पार्श्वभूमी समजूनच घ्या, त्याला म्हणतात फोकस. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. हा फोकस विषय यापूर्वी मी अर्धा तास घेतलेला आहे. हा फार मोलाचा विषय आहे. आता ब्रह्मनिष्ठा, जिथे ब्रह्मनिष्ठा सांभाळायची आहे तिथे परायण राहायचंय. कशाच्या परायणात राहायचंय? तत्परायणात. तत् शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होता.
ब्रह्मनिष्ठा पूर्णपणे समजून घेतल्यानंतर आम्ही तत्परायण राहायचं आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे, हा माझा फोकस असला पाहिजे. आजचं माझं हातातलं जे जीवन आहे त्याला फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. माझ्या हातातलं जीवन मला आनंदाने आज घालवता आलं पाहिजे. आज माझं जीवन तृप्तीमध्ये गेलं पाहिजे, समाधानात गेलं पाहिजे, शांती वसली पाहिजे, शांतीचा निवास असला पाहिजे, मी निर्भय झालो पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट आहे. परिस्थिती अनुकूल असेल तर शांत राहतोच, परिस्थितीत भीती नसेल तर निर्भय राहतोच. पण परिस्थिती निरपेक्ष सुख, परिस्थिती निरपेक्ष शांती हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. त्या ठिकाणी निर्भयता, तिथे माझा फोकस असला पाहिजे. सगळं काही लोकांचं वाक्य असतं, माझ्याच बाबतीत असं का घडतं. जागरूक राहायचं आहे आणि जागरूक राहून तिथे मला शांती सांभाळायची आहे. घडलेल्या प्रसंगांनी मला विचलित होता कामा नये. घडलेल्या प्रसंगामध्ये मी स्थिर राहिलो पाहिजे. तेव्हा माझं आत्मज्ञान कसं असतं, दृढ होतं. त्यावेळेला ते अपरिवर्तनीय होतं. तेव्हाच ते अपरोक्ष होतं. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, अपरोक्ष म्हणजे साक्षात. या साक्षात अपरोक्षात ब्रह्म, मी ब्रह्म आहे हे ज्याला कळलं त्याला अपरोक्ष ज्ञान झालं, हे लक्षात ठेवा. यश साक्षात अपरोक्षात ब्रह्म हे समजून घेतलं पाहिजे. शब्दार्थी आपल्या समोर असतातच, शब्दार्थी आपल्या समोर असतातच आणि ते त्यांच्या शब्दांच्या फेकीने आम्हाला दिपवत असतात. प्रत्यक्ष अनुमान, उपमान, अर्थापत्ती वगैरे प्रमाणही आपल्या समोर दिले असतात, पण प्रत्यक्ष प्रमाणाने ब्रह्म कळत नाही. ब्रह्म प्रमाणाच्या अतीत आहे. हा बारकावा जर आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत ब्रह्माला बाहेर शोधणं चालू राहतं. आणि जोपर्यंत आम्ही ब्रह्माला बाहेर शोधत राहतो, कुठेतरी सापडेल असा विचार करत राहतो, तोपर्यंत ब्रह्म आम्हाला हुलकावणी दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्या संकल्पनांची स्वच्छता असली पाहिजे, माझ्या संकल्पनांची स्पष्टता असली पाहिजे. यासाठी सगळे दर्शनशास्त्र सांगतात आहे आणि या दर्शनशास्त्रातून अपवादाची मांडणी सिद्ध होते. माझा जो फोकस आहे हा अपरोक्षानुभूती बद्दल असावा, हा ब्रह्मानुभूती बद्दल असावा, ब्रह्मनिश्चयाबद्दल असावा, म्हणजे ऐकणाऱ्यांचा गोंधळ यानंतर होऊ नये. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की आपली संख्या 100च्या जवळ आहे आणि आपली उपस्थिती उत्तम असल्यामुळे आपण हे लक्षात घ्या की माझा फोकस ब्रह्मस्वरूपावर आहे. नाही तर हा वाद तो वाद, यांचं मत असं, त्यांचं मत तसं, त्यांचं मत तसं, शब्दासंबंधी कमीत कमी असावा. काय फोकस, मी कसे शब्द वापरले, मी कसं सांगितलं, माझं प्रवचन कसं झालं, प्रवचनाच्या संख्येविषयी कमीत कमी असावा, लक्षात घ्या. परमपूज्य मंदाताई नी मला प्रवचनाकरता अमरावतीला बोलवलं आणि प्रत्येक वक्त्याचा परिचय झाला. त्यावेळी सगळ्यांची नावं सांगत नाहीत. एका वक्त्यांनी 1000च्या वर प्रवचन केली होती, दुसऱ्या प्रवचनाने 1500च्या वर केली आणि तिसऱ्या प्रवचनकाराची 2000 प्रवचनं झाली होती. मला परमपूज्य काकांनी पहिल्यांदा ऋषीद्वार म्हणजे हरिद्वार आणि ऋषिकेशाच्या मध्ये जागा आहे, त्या ठिकाणी अरविंदांचा आश्रम आहे, तिथे प्रवचनाला अनात्मश्री विग्रहणम विषयावर बोलायला सांगितलं. ते माझं पहिलं प्रवचन आणि मंदाताईंनी सांगितलं ते माझं दुसरं प्रवचन. तर मला जेव्हा मुळे शास्त्रींनी विचारलं की आपण यापूर्वी किती प्रवचन केले, तर मी म्हटलं एक प्रवचन केलंय.
आणि आता हे माझं दुसरं प्रवचन आहे. ते म्हणे मी नाही सांगणार की हे यांचं एकच प्रवचन आहे बा याच्या आधी झालेलं. इकडे 1000, 1500, 2000 आणि मग यांनी एकच प्रवचन केलं असं कसं सांगू. मी म्हटलं जे आहे ते आहे. सांगायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. चुकीचं तर सांगायचंच नाही आहे. मग विषय आहे प्रवचनाच्या संख्येचा कधीही विचार करू नये. शब्दासंबंधी आणि प्रवचनासंबंधी कमीत कमी विचार असावा. जास्तीत जास्त विचार माझी ब्रह्मनिष्ठा आहे की नाही याच्याकडे असावा. नेहमी लक्षात ठेवावं की माझी ब्रह्मनिष्ठा असली पाहिजे. काही जणांनी ऐकणाऱ्यांमध्ये काही जणांनी प्रवचनच केली नसतील, पण प्रवचन केली नाही म्हणून त्यांना ब्रह्मरूपता अनुभवायला येत नाही असा अर्थ कधीच काढायचा नाही. हे महत्वाचं लक्षात ठेवा. ब्रह्मनिष्ठा सांभाळण्यासाठी मी प्रवचन करतो आहे आणि ब्रह्मनिष्ठेसाठी मी समोरच्याला मोटिवेट केलेलं आहे काय, हे महत्वाचं आहे. जो असं करतो, जो यासाठी प्रयत्न करतो, त्याला यश येतं. मी पहिले स्वतःला मोटिवेट केलं असेल तरच मी दुसऱ्याला मोटिवेट करू शकतो. नाहीतर आमच्या मताने केलेलं जे काही असतं ते खूप काही केलेलं असतं पण हाती काहीच लागलेलं नसतं. ही शोकांतिका आहे. जे नेमकं व्हायला पाहिजे ते झालेलं नसतं. काल आपल्या ऑनलाईनवर माझ्या नातलगांकडे मी जाऊन आलो. जे पूर्वी ऑनलाईनवर होते काल भेटायला जाऊन आलो. पण तुम्ही प्रवचन का ऐकत नाही असं म्हटलेलं नाही. प्रवचनाचा विषय काढलेला नाही. त्यांच्या घरी तासभर थांबून सुद्धा ऐकत जा बा तुम्ही. नात्याशी नात्यासारखं असावं, साधकाशी साधकासारखं असावं. जिथला व्यवहार तिथे तसाच्या तसा करता आला पाहिजे. नातलगांना जर झोडलं तुम्ही की तुम्ही प्रवचन ऐकत जा, पूर्वी ऐकत होतात ना, काकांकडे पण आलात नाही, त्यांची तशी ओढ दिसली नाही तर तिथे आपल्या वाणीला आपल्याला काय करता आलं पाहिजे, सांभाळून घेता आलं पाहिजे. एकही शब्द बोललो नाही. आठवणीपोटी ते जर आज असतील तर सांगू शकता तुम्ही त्यांना, किंवा ते पण सांगू शकतील की हो खरंच बा ते एकही शब्द बोललेलं नाही. समजलं का? नाही आहेत. पुसतचे आहेत, नाही आहेत. 1 तास बसूनही एकही मिनिट साधनेबद्दल बोललो नाही. महत्वाची गोष्ट नेहमी अशी असते की आपलं तत्वज्ञान पाजळण्याची खुमखुमी नसावी. स्वरूप हे स्वरूपच असल्यामुळे ते अखंड अंतरंगात राहतच असतं. नाही बा तुम्हाला मांडुक्य कठीण चाललाय का, मग मी समजावून सांगतो. स्वतःहूनच सांगायचं, काही कारण नाही आहे. ज्याला तहान लागली असते ना तो पाणी मागतोच. पाण्यापर्यंत पोहोचू नाही शकला तरी मला पाणी हवं एवढं तो म्हणतो. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. आणि म्हणून आमची जी इंटरॅक्शन आहे व्यवहाराच्या दृष्टीने, उपाधीच्या दृष्टीने जी इंटरॅक्शन आहे ती आनंद रूपतेची झाली पाहिजे. नाही तर आमचा अभ्यास खूप असतो पण माणसाशी वागत असताना आमची हिडीस चालते. आमचा आनंद भंगलेला असतो, आमची चिडचिड झालेली असते, आमची वैतागवाडी झालेली असते. इतकंच नाही तर आम्हाला नको असलेला फोन जर आला तर नाकावर आणि कपाळावर आठ्या आलेल्या असतात. काकांच्या बाबतीत असं कधीही पाहायला मिळालेलं नाही. मी त्यांच्या घरी वास्तव्याला होतो. आलेल्या कुठल्याही फोनवर त्यांनी नाक मुरडलं नाही, कपाळावर आठी आणली नाही. मी थकलो आहे म्हणायचे, आता माझ्याच्यानी बोलणं होत नाही, थोडासा मला विश्रांतीची गरज आहे, माझा फोन मी स्विच ऑफ करून ठेवतो. तेवढा वेळ ते फोन स्विच ऑफ करून ठेवत असत.
आणि शांतपणे झोपत असत. नाहीतर त्यांना झोपेच्या वेळेलाही फोन यायचे. फोन स्विच ऑफ केल्याशिवाय त्यांना झोपता यायचं नाही. फोन स्विच ऑफ केल्याशिवाय त्यांना प्रवचन करता यायचं नाही. एवढी फोन येण्याची संख्या असायची. पण नाराजी नाही, अजिबात नाराजी नाही. म्हणायचं काय आहे, दोन माणसांमधली इंटरॅक्शन आनंद रूपतेची झाली पाहिजे. अमुक फोन आले पाहिजे आणि तमुक येऊ नये हे असं नाही. त्यावेळी कोणाचाच येऊ नये, इतर वेळी ज्यांचे कोणाचे येतील त्यांना उत्तर देतील. ही इंटरॅक्शन शांतीपूर्ण झाली पाहिजे. आणि अशी शांतीपूर्ण जशी इंटरॅक्शन होईल, समजावं आमचा अभ्यास बरोबर चाललाय. नाहीतर आम्हाला अन्वयाचा बोध झालेला नाही. इंटरॅक्शन समजतंय ना, दुसऱ्या माणसाशी होणारा माझा व्यवहार हा शांततेचा व्हायला पाहिजे, अशांततेचा व्हायला नको. हा, समोरचा अशांत झाला तरीही बिघडत नाही, माझी शांती बिघडायला नको. नाही तर दोघांमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा शांती गमवायची असं नाही होत. आपल्याला व्यतिरेकाचा अभ्यास करायचा आहे आणि अन्वयाचा बोध झाला पाहिजे. मन मी नाही, बुद्धी मी नाही, चित्त मी नाही, याला व्यतिरेकाचा अभ्यास असं म्हणतात. हे नाही, ते नाही, ते नाही. आणि चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सगळ्यामध्ये तो सच्चिदानंद स्वरूप शिव वास करतो आहे. याला अन्वयाचा अभ्यास असं म्हणतात. व्यतिरेकाच्या अभ्यासाने मी आत्मा आहे हे कळतं, पण ही परिपूर्ती नाही. सगळ्यांमध्ये माझ्यात असलेला आत्मा व्याप्त आहे, याला ब्रह्मभाव असं म्हणतात. हा येईपर्यंत साधना करायची आहे. याला अन्वयाचा अनुभव असं म्हणतात. म्हणून अन्वयाचा साधनात रूपांतर होता कामा नये. अजून एक, अन्वय ही साधना करायची नाही. मला वाटतं हे कळत नाही फारसं लोकांना. पुन्हा सांगू की कळलाय? पुन्हा सांगा का? अन्वयाचं साधनात रूपांतर करायचं नाही म्हणजे काय? व्यतिरेकी साधन म्हणजे काय? अन्वयी साधन म्हणजे काय? आणि यांचा मेळ कसा घालायचा? मग कारिका होणार नाही. पण तरीही सगळ्यांसाठी पुन्हा सांगतो. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी देह नाही, मी डॉक्टर नाही, मी इंजिनियर नाही, याला व्यतिरेकी साधन म्हणतात. हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. दगड असतो मूर्तिकारासमोर, वेडा वाकडा आडवा तिडवा, आणि त्यात जे नको ते तो काढत जातो आणि जे पाहिजे तेवढं ठेवतो, तेव्हा मूर्ती तयार होते. जे नको ते काढलं, जे पाहिजे ते ठेवलं, तेव्हा मूर्ती तयार झाली. याला व्यतिरेकी साधना असं म्हणतात. आता मूर्ती तयार झाल्यानंतर मी ब्रह्म आहे हा विचार तयार झाला, मूर्ती तयार झाली, म्हणजे मी आत्मा आहे हा विचार तयार झाला. आता माझ्यातला आत्मा सर्व मूर्तींमध्ये आहे, याला अन्वयाचा अभ्यास असं म्हणतात. म्हणून व्यतिरेकाचा साधन केल्यानंतर अन्वयाचा अनुभव आला पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. साधन व्यतिरेकाने करायचंय. हे नको, ते नको, ते नको, ते नको, दगडाचा हा भाग नको, तो भाग नको, तो भाग नको, असं करता करता नाककांडोळे तयार होऊन मूर्ती तयार होते. याला व्यतिरेकी साधन असं म्हणतात. मग मूर्ती तयार झाली म्हणजे मी आत्मा आहे हे कळलं की माझ्यातला आत्मा सर्वांमध्ये आहे, जड आणि चेतनांमध्ये आहे. जडाजडी अंशी राहत असे किरीटी, सगळ्यांमध्ये तो आत्मा आहे आणि तो व्याप्त आहे. याला अन्वयाचं साधन असं म्हणतात. याला अन्वयाचा अनुभव असं म्हणतात. पण अन्वयाचं साधन करायचं नसतं. यवतमाळला मी एका भाषणाला गेलो होतो ऐकायला. कॉलेजमध्ये होतो. राजकीय नेत्यांचे भाषण होते आणि
ते खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेला यवतमाळातून. ते म्हणायचे सगळ्यांमध्ये परमेश्वर पाहायला शिका. सगळ्यांमध्ये परमेश्वर पाहायला शिकणं याला अन्वयाचं साधन असं म्हणतात. यांनी कधीच सगळ्यांमध्ये परमेश्वर दिसत नाही. माणूस हताश होतो, माणूस निराश होतो, साधना सोडून बसतो, परमार्थाची वाट लागते. म्हणून अन्वयाला साधन करायचं नाही. सगळ्यांमध्ये आत्मा बघत बसण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मग काय करायचं? मी आत्मा आहे याचा अभ्यास करायचा. याला व्यतिरेकाचं साधन म्हणतात. आणि मग ते साधन माझं दृढ आणि अपरिवर्तनीय झालं की गुरुकृपेने माझ्यात असलेला आत्मा सगळ्यांमध्ये आहे हे कळायला लागतं. याला ब्रह्मानुभव म्हणतात. मी आत्मा आहे हे जेव्हा व्यतिरेकाच्या साधनाने कळतं त्यावेळेला त्याला आत्मानुभव असं म्हणतात. माझ्यातलाच आत्मा सगळ्यांमध्ये व्याप्त आहे हे जेव्हा कळतं त्याला ब्रह्मानुभव असं म्हणतात. ब्रह्मानुभव हा अन्वयामुळे येतो आणि मी आत्मा आहे हे व्यतिरेकी साधनेमुळे येतो. आणि ब्रह्मानुभव हा अन्वयाच्या अनुभवाने येतो. अन्वयाची साधना करायची नसते. हे कळलं का? हो काका. कळलं काका? आधी सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे हे पाहण्याच्या जर मला भानगडीत मला अन्वयाची साधना नाही कळाली. ती अन्वयाची अन्वयाची साधना नाही करायची. विषय काय आहे? मी मन नाही, मी याच्यासाठी गुरु लागतात. हो, अनुराधाताई बोकरे बरोबर आहे ना? अनुराधाताई बोकरेच बोलल्या ना आता. हो हो, त्याच बोलल्या. कारण अनुराधाताई पाठक पण आहेत, पण त्यांचा आवाज नव्हता तो. अनुराधाताई बोकरेंचाच आवाज होता. आणि हो. गुरूंशिवाय या गोष्टी कळत नाहीत. याचं कारण आहे अन्वयाला साधन करण्याचा सर्वसामान्य माणूस प्रयत्न करतो. सगळ्यांमध्ये परमेश्वर पाहण्याचा प्रयत्न करतो. दिसणार नाही ना हो, कसा दिसेल? सर्प विंचू नारायण त्यासी वंदावे दुरून शिवो नये तुकोबा म्हणतात. आता सर्प विंचू जर असेल तर त्यांच्यातला नारायण तुम्ही त्यांना हात लावून नाही पाहायचा. त्यांना हात लावून नाही पाहायचा. गाईला मागे हात लावून नमस्कार करतात, घोड्याला मागे हात लावून नमस्कार नाही करायचा. त्याच्यातला नारायण त्याला समोरूनच नमस्कार करून लक्षात येतो. मागे हात लावला तर त्याच्या दोन. मग आता अन्वय हे साधन कसं होईल बरं? अन्वय हे साधन होणार नाही. अन्वय हा अनुभव. तुकोबांना एक पिशाच्य दिसलं होतं, भेटलं होतं भंडारा डोंगरामध्ये. तर तुकोबा म्हणे, पांडुरंगा एवढंच रूप राहिलं होतं का घ्यायचं? अन्वयाचा अनुभव, साधन नाही, अन्वयाचा अनुभव. अनुराधाताई बोकरे तुमच्यासाठी हे स्पष्ट करून सांगितलं आहे. आता बघा काय कळतं ते. आणि म्हणून अभ्यास नेहमी व्यतिरेकाचा करायचा, अनुभव नेहमी अन्वयाचा करायचा, पण अभ्यास अन्वयाचा करायचा नाही. अजातवाद अपवाद आहे. अजातवाद सिद्ध करण्याची गरज नाही. आणि मायावाद हा अध्यारोप आहे, आरोप लावला आहे. मायावादाच्या अध्यारोपाने अजातवादाच्या अनुभवाकडे जायचं आहे. अजातवादाची कुठलीही मांडणी नाही, अगाजे झालेची नाही, त्याची वार्ता पुसिसो काही किंवा न कशी जायते जीवो संभवोस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचिन न जायते. आणि म्हणून अध्यारोपाची सगळी जी भाषा आहे ती अपवादाचा अनुभव येण्यासाठी आहे. म्हणून जो अपवादाचा अनुभव घेतो तो अध्यारोपाच्या भाषेत बोलत असतो, अपवादाच्या भाषेत नाही बोलता येत. अपवादाच्या भाषेतले शब्द सांगू का? नेती नेती झालं, न इति न इति, हे ते नाही, हे ते नाही. असो, त्याचा सुद्धा बारकावा आहे. पण तरी सुद्धा नेती नेतीच्या पलीकडे याला शब्द नाही. प्रत्येक साधना ही अध्यारोपाची असते.
आणि अध्यारोपाची परिणती अपवादात झाली पाहिजे. अपवादात परिणती झाली तर जिंकला, अध्यारोपात जर राहिला तर एटीकेटी. एटीकेटी समजतात का? ह्याची देही ह्याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. काका प्रत्येक साधना काय अध्यारोप झाली पाहिजे ना? नाही, अध्यारोपाचीच असते साधना. साधना ही कधीच अपवादाची नसते, अनुभव हा अपवादाचा असतो. प्रत्येक साधना ही अध्यारोपाची असते. म्हणून दुसऱ्या एका साधकाने दुसऱ्या साधकाच्या साधनेला नावं ठेवू नये. आपला मोबाईल म्यूट करा अनुराधाताई. एका साधकाने दुसऱ्या साधकाला नावं ठेवू नये. एका साधना करणाऱ्यांनी दुसऱ्याच्या साधनेला नावं ठेवू नये. आपली साधना तेवढी बघावी. दोन साधकांनी आपापसात तुलना करू नये. एका गुरुचे जरी दोन साधक असले तरीही त्यांनी आपापसात तुलना करू नये. म्हणून साधन हे नेहमी गुपित ठेवायचं असतं. अनुग्रह देत असताना दिल्या गेलेला उपदेश आणि साधन हे दुसऱ्या शिष्यांना सांगायचं नसतं. कारण तौलनिक दृष्ट्या जर तो त्यात शिरायला लागला तर गडबड होते. एक चांगल्या साधकाने मला म्हटलं की त्यांना पंचदशी दिली आणि आम्हाला काकांनी मनोबोधच दिला. मनोबोधच अहो म्हटलं ते मनोपनिषद आहे, ते उपनिषदाच्या दर्जाचं आहे. आणि आपल्याला श्री गुरु जे देतात तेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतं. म्हणून दोन लोकांच्या साधनांची चौकशी करू नये. साधकांनी एकमेकांमध्ये साधनेची चौकशी करू नये. नाहीतर मग इतने पाणी में हो पहचान गए. कोण किती पाण्यात आहे हे पाहण्यासाठी अभ्यास नसतो. मी किती पाण्यामध्ये आहे हे माझे मला समजावे म्हणून अभ्यास असतो. कळताय ना? आता होच म्हणतील सगळे, पण चौकशा कळलं दादा. कोणतंच साधन हलकं नसतं, लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता वाकडेंनी कळलं म्हटलंय किंवा मग डोमकोणकर असतील, डी आहे तिथे. तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तेव्हा तुमच्याकडनं स्पष्ट उत्तर येईल की साधन कोणतंच हलकं नसतं. मला विमानाने प्रवास करायचा होता. आणि विमानतळ फार दूर असल्यामुळे मी तेवढ्या दूर ऑटो रिक्षाचा खर्च करण्याच्या विचारात नव्हतो. म्हणून ऑटो रिक्षा केला. ऑटो रिक्षाने मेट्रो स्टेशन पर्यंत गेलो. मेट्रो स्टेशन वरून मेट्रोनी एअरपोर्ट पर्यंत गेलो. एअरपोर्ट वर गेल्यानंतर मग माझं लगेज तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी ती वापरली गाडी लगेज नेण्यासाठी. मग त्यांनी मी एअरपोर्ट मध्ये गेलो. तिथून आतमध्ये गेल्यानंतर मग एक लक्झरी बस मला विमानापर्यंत घेऊन गेली आणि मग विमान मला उडवून घेऊन गेलं. झाले एवढे साधन घेतले. अगदी हातामध्ये ती लगेज घेऊन जाणारी गाडी सुद्धा एक साधनच झालं. त्यावेळेला मी पायी चालत होतो आणि त्याच्यात सामान ढकलत होतो. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मी विमानातून उडण्यासाठी पहिल्यांदा ऑटो रिक्षा केला, मग मेट्रो केली, मग पायपीट केली आणि ती सामान नेण्याची गाडी घेतली विमानतळावर. त्याच्यानंतर विमानाची बस घेतली, तिने मला विमानापर्यंत नेलं आणि मग मी विमानात बसून पुढे गेलो. यातलं हलकं साधन कोणतं?
आणि जर कोणत्या साधनाला तुम्ही हलकं म्हणाल तर तुम्हाला विमान मिळेल का? कुठलं साधन हलकं नाही. असू शकत नाही. नाही, कुठलंच बरोबर. साधन हलकं असू शकत नाही. हे जर आपल्याला लक्षात आलं ना, तर मग दुसऱ्याला गुरूंनी काय दिलं ह्याच्या मागे आम्ही लागण्याच्या भानगडीत पडणार नाही. नाही. या चौकशाच्या मागे आम्ही कधीही लागणार नाही आणि लागू नये साधकाने. हो, बरोबर. आपल्याला सद्गुरूंनी जे साधन दिलं ते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतं. नक्कीच. माझं क्षेत्र आहे परमार्थ, पण आता काकांनी अनुग्रहाचा अधिकार दिल्यामुळे म्हणू शकतो तेवढं. आणि दुसरं क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र, कारण यापूर्वी मी डॉक्टर म्हणून कार्यरत होतो. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो पुन्हा, आता हा एक वाहनाचा झाला. दुसरा प्रश्न विचारतो, आजाराचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतो. त्यांनी लिहून दिलेलं जे प्रिस्क्रिप्शन, एक औषध लिहून दिलं आहे, त्यांनी लिहून दिलेलं जे प्रिस्क्रिप्शन किंवा 2 औषधं लिहून दिली आहेत, एक साधना सांगितली, एक ग्रंथ वाचन सांगितलं, आम्ही मेडिकल स्टोअर मध्ये घेऊन जातो. आता मेडिकल स्टोअर मध्ये शेकडो औषध आहेत. आता आपल्याला लिहून दिलेलं औषध कमी पैशाचं असेल तर आपण नाही नाही आम्हाला महागाचं दुसरं औषध द्या असं म्हणू का? नाही. या नावाच्या ऐवजी दुसऱ्या नावाचे औषधं द्या असं म्हणू का? मग इथे तर 100 औषधं आम्हाला 2च दिले म्हणजे आम्ही निकृष्ट दर्जाचे पेशंट झालो असा त्याचा अर्थ होईल का? आपल्यासाठी लिहून दिलेलं औषध सर्वश्रेष्ठ. मेडिकल स्टोअर मध्ये शेकडो औषध असो की 1000 औषध असो, माझ्यासाठी मला लिहून दिलं तेवढं औषध माझं. तसं कुठलंही वाहन असो, माझ्यासाठी कुठलंच लहान नाही आणि कुठलंच मोठं नाही. तसं कुठलंही साधन असो, मी ब्रह्म आहे या अपरोक्षानुभव येण्यासाठी मला दिलेलं साधन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. त्यावर निष्ठा ठेवून काम केलं पाहिजे. नामवाले ज्ञानवाल्यांना नावं ठेवतात, ज्ञानवाले नामवाल्यांना नावं ठेवतात, नाम आणि ज्ञानवाले योगवाल्यांना नावं ठेवतात, हे 3 जण ध्यानवाल्यांना नावं ठेवतात. कुठल्याच साधनाला नावं ठेवण्याच्या मागे लागण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक साधन हे अध्यारोपातलं आहे आणि प्रत्येक साधन माईक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मी किती पाण्यात आहे हे बघावं, दुसरा किती पाण्यात आहे हे जोखण्याचा प्रयत्न करू नये. याला उजू वाट असं म्हणतात, याला सरळ सरळ जाणारी वाट असं म्हणतात. आणि मग त्याचं काय चालू आहे, याचं काय चालू आहे, इकडले प्रवचन ऐका, तिकडले प्रवचन ऐका. आजकाल ऑनलाईन मुळे सगळंच उपलब्ध झालेलं आहे. ते फारच जोरदार सांगतात बा, हे मिळमिळीतच सांगतात बा, ते अशा सगळ्या लीला असतात ऐकणाऱ्यांच्या. आणि मग त्यांच्या मार्गाला अवांटा असं म्हणतात, म्हणजे विस्कळीत होणारा मार्ग. आपल्या चिंतनेला, आपल्या साधनेला, आपल्या मनोरचनेला व्यवस्थित स्वरूप देऊन जर बंदिस्ती करून घेतली तर आपण उजू वाटेने बरोबर प्रवास करतो. आणि 2 तटांच्या मध्ये जाणं वाहणारी जी नदी असते तीच समुद्राला जाऊन मिळत. तट सोडून जी इकडे तिकडे वाहते, अस्ताव्यस्त वाहते, ती समुद्राला जाऊन मिळत नाही. अस्ताव्यस्त वाहणाऱ्या नदीला म्हणतात तल त्याग होता तवे, ऐकलं की दिलं सोडून, ऐकलं की दिलं सोडून. मी मोटिवेट होणं जास्त महत्वाचं आहे. माझं मोटिवेशन माझ्या परमार्थाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. अजातवादावर येतो आणि थांबतो. परमार्थात मोटिवेशनला महत्व आहे. पटल्यानंतर, मोटिवेट झाल्यानंतर मला तेच प्राप्त झालं पाहिजे, तोच माझा निश्चय झाला पाहिजे. म्हणून तद्निश्चया तन्निष्ठा तत्परायण. भगवद्गीतेत श्लोक सुद्धा आहे, आपल्या सगळ्यांना तो ठाऊक आहे. म्हणून एकनिष्ठता संप्रदायाशी ठेवावी, एकनिष्ठता ग्रंथाशी ठेवावी, एकनिष्ठता सद्गुरूंशी ठेवावी.
सद्गुरू नावाच्या व्यक्तीशी ठेवावी आणि पुढे ती एकनिष्ठता सद्गुरू नावाच्या तत्वाशी ठेवावी. नाहीतर सद्गुरू नावाच्या व्यक्तीच्याच मागे गोळगोळ करत राहणे अपेक्षित नाही. मी काय बोलतोय सांगा, नीट लक्षात ठेवा. व्यक्तीच्या मागे घोळघोळ नाही, त्या तत्वाच्या मागे लागणं जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी ती व्यक्ती हवी आहे. पण व्यक्ती मिळाल्यानंतर न थांबता तत्वाच्या अनुसंधानाचा प्रयत्न व्यक्तीच्या मदतीने करवून घ्यायचा आहे. आणि एक दिवस गुरु नावाच्या व्यक्तीच्या मागे सुद्धा धावायचं नाही. गुरुर नैव शिष्य, गुरुही नाही आणि शिष्यही नाही. गुरु नाही म्हणजे त्यांना गुरु मानायचं नाही असं नाही. मीच गुरु रूप झालो आहे. आता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता शिवस्वरूपाशिवाय काही राहिलं नाही. याला अपवाद असं म्हणतात. हे सगळी जी दर्शनं आणि मांडणी चालू आहे, आधी बीज की आधी अंकुर, आधी हे की आधी ते, एका वेळी आलं की नंतर आलं, कारणापासून कार्य झालं की कार्यानंतर पुन्हा का दुसरं कार्य तयार झालं, एकापासून दुसरा निर्माण झाला, बीजापासून अंकुर झालं, मग अंकुरापासून पुन्हा वृक्ष झाला, मग त्याच्यापासून पुन्हा बीज होतं का? या सगळ्या गोष्टी कन्फ्युजन तयार करण्यासाठी नसून अपवाद सत्य आहे हे समजण्यासाठी आहे. तेवढ्या निर्णयावर मी येण्यासाठी मला विचार करायचा आहे. तिथे एकही साधन शिल्लक राहत नाही. याला परायणता असं म्हणतात, याला निष्ठा असं म्हणतात, याला मोटिवेशन असं म्हणतात. जोपर्यंत छोट्या छोट्या सुखाच्या मागे आम्ही धावतो तोपर्यंत आत्मसुखासाठी आम्ही मोटिवेट झालेलो नाही. वाटतं माझं घर 2 BHK आहे, 3 कधी होईल, 3 आहे 4 कधी होईल, 4 लाखाची गाडी आहे 8 लाखाची कधी होईल, 8 वाली आहे तर 15 लाखाची कधी होईल. जोपर्यंत छोट्या छोट्या सुखामध्ये आम्ही रममान होत राहतो तोपर्यंत आणि छोट्या छोट्या दुःखांमध्ये आम्ही रडत राहतो तोपर्यंत सुखदुःखे समेकृत्वा होत नाही. हा अभ्यास याच्यासाठी करायचा आहे. सुखे संतोषा न यावे, सुखाने हुरळून जाऊ नका. दुःखे विषादा न भरावे, दुःखाने होरपळून जाऊ नका. सुखाने हुरळून जाऊ नका. सुखे संतोषा न यावे, सुखाने हुरळून जाऊ नका. दुःखे विषादा न यावे, दुःखाने होरपळून जाऊ नका. लाभालाभ न धरावे, मना माझी सुखदुःखे समेकृत्वा. लाभालाभो जया जयो. पंतही तेच सांगतात, भगवंतही तेच सांगतात आणि आम्ही तेवढंच लक्षात ठेवत नाही. सुख मिळालं तरी रामकृष्ण हरी, दुःख मिळालं तरीही रामकृष्ण हरी. काही वेळेला दुसऱ्याचं दुःख पाहून बरं वाटतं, असं सुद्धा होता कामा नये. आमच्या आतमध्ये काहीतरी बिनसलं की समोरच्याचं वाटोळं टलाट व्हावं असं वाटतं. परमार्थाची काय झाली थट्टा, आम्ही केलेल्या अभ्यासाची काय झाली चेष्टा, कोणाची तरी काय झाली मस्करी. हे सगळे शब्द आपल्या अंतःकरणात झोंबण्यासाठी वापरतो आहे की माझं दुसऱ्याचं चिंतनच होऊ नये आणि त्याच्या गुण्यादुण्यानी जर मला समाधान होत असेल तर याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही. मग परमार्थाचं नावही घेऊ नका. ब्रह्मनिष्ठा सांभाळायची आहे, आधी उपाधिनिष्ठा सांभाळावी लागते आणि उणं काढण्यामध्ये स्वरूपाकडे वाटचाल होणं बंद होऊन जातं. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची उणीधुणी काढता तेव्हा तुमचं तुमच्या स्वरूपाकडे लक्ष नसतं. हे 100% लक्षात ठेवा. 100% लक्षात ठेवायचं. एवढी क्लॅरिटी आली पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत कंगोरे आहेत, विशेषण काय म्हणतात त्याला, तो विशेषण, जोपर्यंत आम्ही कोणीतरी विशेष आहो असं वाटतं तोपर्यंत प्रगती व्हायचीच राहते. म्हणून ओबड धोबड दगड गरंगळत नाही. मग त्यासाठी गोल दगड लागतो आणि गोल दगडाचं काय होऊन जातं, रोलिंग स्टोन.
गॅदर्स फॉर ए मॉस. चांगली म्हण आहे, दगडधड गडगडत गेला तर त्याला जराही माती चिटकत नाही, पण एका जागेवर राहिला तर त्याला माती चिकटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून रोलिंगही एक दिवस बंद झालं पाहिजे, आव्हांटा बंद झाला पाहिजे. माऊलीची ओवी आहे तेवढी घेतो. तैसा प्रगटलिया गभस्ती, अशेषही मार्ग दिसती, तरी तितुलेही काय चाली जाती सांगे मज. इतक्या वाटा आहेत, एवढे साधन आहेत, त्या सगळ्या साधनांनी चालण्याची गरज नाही. टेकडीच्या माथ्यावर गेल्यानंतर अनेक मार्ग दिसतात, पण एकाच मार्गाने माथ्यापर्यंत जावं. अनेक मार्ग चालत राहिलं तर माथा कधी येणार नाही. म्हणून माझा फोकस कशावर असला पाहिजे? ब्रह्मनिष्ठेवर असला पाहिजे. माझा फोकस कशावर असला पाहिजे? अजातवादावर असला पाहिजे. त्यासाठी मायावादाच्या मार्गाने आम्हाला चालायचं आहे. म्हणून तुम्ही प्रेम विश्वात असा की बुद्धीच्या ज्ञान विश्वात असा, एक दिवस स्वरूप विश्वामध्ये जायचं आहे. प्रेम विश्व भक्ती मार्गाने घेऊन जातं, ज्ञान विश्व ज्ञान मार्गाने, बुद्धी विश्व हे ज्ञान मार्गाने घेऊन जातं. आणि दोन्हीही मार्ग स्वरूप विश्वामध्ये जाऊन मिळतात. पण आम्हाला ते नीट कळलं पाहिजे. यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय घेतलेलं नाम सुद्धा सुफलित होत नाही. तोपर्यंत ते नाम यथार्थ ज्ञानालाच मदत करतं. म्हणून सगळे संत स्वरूप विश्वामध्ये असतात. एवढं जर आम्ही नीट लक्षात घेतलं तर आमचं काम नीट होतं आणि मग आम्हाला प्रसाद आणि कृपा प्राप्त होते. वेळ झाली आहे, थोडं थांबायला हवं आहे. मी काका, मला एक म्हणायचंय की देव आणि भक्त, भक्ती जर भक्ताने केली तर तो देव रूप होऊन जातो आणि तो चैतन्य रूप होऊन जातो, असं ह्याच्यावरून मला म्हणायचं होतं. पण गुरूंच्या सांगण्याने भक्ती केली तर मनाने केलेल्या भक्तीने नाही होत. आपला विषय लक्षात ठेवा आणि नीट समजून घ्या. विषयांतर होऊ देऊ नका, गल्लत करून घेऊ नका. नीट समजून घेतलं पाहिजे. मार्ग नेहमी सद्गुरूंनी दिलेलाच असावा, आपल्या मनाचा मार्ग असता कामा नये. आणि सद्गुरूंनी दिलेला मार्ग नसेल तर तो मार्ग शोधून काढण्यासाठी सद्गुरूला शोधा आणि मार्गाला लागा. राम कृष्ण हरी. नमस्कार.